आपण पाहताय महाराष्ट्र माझा 24। सहभागी होते अलकनंदा अंबादास पाटील यांना जिल्हा परिषदसाठी ह्या विभागातून उभं केलेलं आहे। मित्रांनो, अनेक गोष्टी चाललेल्या आहेत, आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहात। 2019 ला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून गेलो आणि 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आपण ह्या भागाचा चंदगड, आजरा, गडिंग्लज, तिरी तालुक्याचा विकास साधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। दुर्दैवानं 2024च्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला। 1 वर्ष 2 महिने लोटले आणि आपण आता सर्वांनी पाहिलेलं आहे कशा तऱ्हेनं इथला कारभार ह्या मतदारसंघाचा चाललेला आहे। गाडीभर आश्वासनं देणं आणि नको त्या खोट्या गोष्टी सांगणं, रेटून बोल आणि खोटं बोल आणि रेटून बोल, अशा तऱ्हेची परंपरा आता ह्या मतदारसंघामध्ये गाजताना दिसते। मी अनेक ठिकाणी भागात फिरत असताना डिजिटल लावलेले पाहिले। 30,000 कोटीची कामं या मतदारसंघामध्ये 1 वर्षात आणलेली आहेत। म्हणजे जिल्ह्याचं बजेट सुद्धा नसेल, किंबहुना राज्यातलं बजेट जर 30,000 कोटीचं चंदगड तालुक्यासाठी जर दिलं असेल तर खरंच त्यांची हत्तीवरनं मिरवणूक काढली पाहिजे। जे हत्ती आज ह्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना त्रास देत आहेत ते हत्ती इकडनं अजून गेले नाहीत, मात्र वल्गना यांच्या हत्तीच्या पेक्षा जास्त एवढ्या मोठ्या केल्या जातात आणि इथं चित्र वेगळं रेखाटलं जातं, रंगवलं जातं। कुठंतरी ह्या सर्व गोष्टीचं मला वाटतं इथल्या मतदार बंधू भगिनींनी विचार करणं आज काळाची गरज आहे। मला खात्री आहे आणि विश्वास आहे की ह्या भागातली जनता या अशा भूलथापांना कुठेही बळी पडणार नाही। विकासाच्या नावानं जर आज तुम्हाला दिशा दाखवायचं सोडून तुमच्यावर जर बुलडोजर घालणार असतील आणि तुमची जर जमिनी काढून घेणार असतील, याचा सुद्धा विचार मला वाटतं गांभीर्यानं या कान्हूर आडखूर भागातल्या